आपल्याला पिट्युटरी नावाच्या ग्रंथीचा ट्यूमर झालेला आहे. आता जनरली हे काय असतं ट्यूमर? हा बिनाईन आजार आहे. बिनाईन म्हणजे नॉन कॅन्सरस आजार आहे. तर एक पिट्युटरी नावाची ग्रंथी असते, ती हॉर्मोन सिक्रेट करते आणि ती बाकी शरीरातल्या सगळ्या ग्रंथींवर त्या हॉर्मोन दावे कंट्रोल करत असते. आणि कधी कधी काय होते की या ग्रंथीच्या काही ज्या पेशी असतात त्यांची ग्रोथ जास्त वाढते आणि त्याच्यामुळे तिथं ट्यूमर बनतो. तर जनरली हे दोन प्रकारचे असतात, एक फंक्शनल आणि नॉन फंक्शनल. आणि नावासारखंच आहे. फंक्शनल म्हणजे काय की त्या ग्रंथीचे जे पेशी असतात त्या ट्यूमरच्या ते जास्त हॉर्मोन्स प्रोड्यूस करतात. म्हणजे कधी ते प्रोलॅक्टिन हॉर्मोन जास्त प्रोड्यूस करतात, कधी ग्रोथ हॉर्मोन. तर प्रोलॅक्टिन हॉर्मोन जास्त प्रोड्यूस केलं तर प्रोलॅक्टिन हॉर्मोन होतो. हा एकच असा पिट्युटरी ट्यूमर आहे की जो आपण मेडिसिनने ट्रीट करू शकतो जर समजा आपलं पेशंटचं विजन जर एफेक्ट झालेलं नसेल तर. ठीक आहे. आणि बाकी मग ग्रोथ हॉर्मोन प्रोड्युसिंग असतात की ज्याच्यामध्ये पेशंटचे हाताची वाढ असते, पायाची खूप जास्त वाढ असते, चेहऱ्याचे फेस असतो तो एकदम फेशियल फीचर्स एकदम वाढलेले दिसतात, नाक मोठं दिसतं वगैरे असं. किंवा ACTH प्रोड्युसिंग हॉर्मोन्स असतात तर त्याच्यात कुशिंगोइड सिंड्रोम असतो. ठीक आहे. असे हे जे फंक्शनल ट्यूमर असतात तर त्याला ग्रोथ हॉर्मोन आणि ACTH याला सर्जरी लागते. पण प्रोलॅक्टिन प्रोड्युसिंग ट्यूमरला आपण मेडिसिनने ट्रीट करू शकतो. ते पण काय, आठवड्यातून 1 दिवस मेडिसिन घ्यायची असते फक्त. ठीक आहे. आणि दुसरा प्रकार असतो नॉन फंक्शनल. याच्यामध्ये काय असतं की ती जो ट्यूमर आहे ना तो जास्त हॉर्मोन प्रोड्यूस करत नाही, पण तो इतका मोठा होतो की त्याच्या प्रेशर इफेक्टने एक तर पिट्युटरी ग्रंथीच्या हॉर्मोन प्रोडक्शन कमी होतं आणि दुसरं त्या ग्रंथीच्या वरती आपल्या दोघं डोळ्यांच्या नस जात असतात ज्याला आपण ऑप्टिक कायझमा म्हणतो. तिच्यावर प्रेशर येऊन पेशंटचं विजन जे असतं ते कमी होतं, ब्लड होतं. काही काही यांच्यामध्ये अगदी विजन पूर्ण जातही. किंवा त्या ट्यूमरमध्ये कधी कधी ब्लिडिंग झालं तर अचानक रक्तस्राव झालं की अचानक विजन जातं आणि ते एक इमर्जन्सी असते. त्याला म्हणतो आपण पिट्युटरी ॲपोप्लेक्सी. तर याच्यामध्ये इमिजिएट जर आपण ते प्रेशर कमी केलं ट्यूमर काढून तर विजन नीट होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. ठीक आहे. आम्ही काय करतो, आम्ही आमच्याकडे एक टीमच बनवलेली आहे पिट्युटरी ट्यूमरसाठी. सो आमच्या टीममध्ये आमचे एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहे, न्यूरोलॉजिस्ट आहे आणि स्कल बेस ENT सर्जन आहे. सो ॲज अ टीम अप्रोच आम्ही यांना ट्रीट करतो. प्री ऑपरेटिव्हली प्रत्येक पेशंटचं इव्हॅल्युएशन एंडोक्रायनॉलॉजिस्ट करतात. म्हणजे हॉर्मोन प्रोफाईल, त्यांचं प्री ऑप, इमिजिएट, पोस्ट ऑप आणि फॉलोअपला ते बघत असतात सगळं. ठीक आहे. ENT सर्जन जे असतात ते नाकाचे जे सायनसेस आहे सगळं त्याचा स्टडी करतात की ऑपरेशनच्या वेळेस कसं प्लॅन करायचं, पोस्ट ऑपरेटिव्हली काय काय पेशंटला प्रॉब्लेम येतात. बरेच वेळा काय असतं की ऑपरेशन नंतर नाकामध्ये रक्ताची खपली असते, कोरडपणा येतो. तर हे सगळं खूप चांगलं मॅनेज केलं जातं जेव्हा टीम अप्रोच असतो. आणि आम्ही स्पेसिफिकली एव्हरी मंथचा सेकंड फ्रायडेला पिट्युटरी क्लिनिक रन करतो की जिथं हे आमचे सगळे पेशंट फॉलोअपला येत असतात. त्यामुळे सगळ्या पेशंटला एका वेळेस सगळ्या डॉक्टरांचं कन्सल्टेशन होतं आणि त्यामुळे प्रॉपर केअर मिळते ॲट वन गो. ठीक आहे. पोस्ट ऑपरेटिव्हली आम्ही पेशंटचं हॉर्मोन प्रोफाईल वेळोवेळी करत असतो. आणि इव्हन जे पेशंट 60 वर्षाच्या वरती आहे किंवा ज्यांना CSF उद्भवतं त्यांना वॅक्सिनेशन पण आम्ही ॲडवाईस करतो, इन्फ्लुएन्झा आणि न्यूमोकॉकलचं. सो ओव्हरऑल हे आम्ही सुरू केल्यापासून आमच्याकडे बरेच असे पेशंटची ट्रीटमेंट होते. सो जरी तुमच्या नोन पण कोणी पिट्युटरी ट्यूमरचे केसेस असतील तर तुम्ही सिम्बायोसिस हॉस्पिटलला सेकंड फ्रायडेला पाठवू शकता त्यांना सकाळी. थँक्यू.